प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे मित्रांनो शहाजीराजे भोसले. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे मित्रांनो जिजाबाई. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे मित्रांनो शिवनेरी. प्रश्न क्रमांक 5. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? तर मित्रांनो तो काळ होता मध्ययुगाचा. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंब स्वराज्य निर्माण केले. उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रात. प्रश्न क्रमांक 8. स्वराज्य म्हणजे काय? तर उत्तर आहे मित्रांनो स्वतःचे राज्य. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? तर उत्तर आहे मित्रांनो रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी. प्रश्न क्रमांक 10. शहाजीराजे हे टिंब गाडे पंडित होते. तर उत्तर आहे मित्रांनो संस्कृतचे. प्रश्न क्रमांक 11. मावळात राहणाऱ्या लोकांना टिंब म्हणतात. उत्तर आहे मित्रांनो मावळे. प्रश्न क्रमांक 12. शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला होता? तर उत्तर आहे मित्रांनो फलटणचे नाईक निंबाळकर. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे मित्रांनो सईबाई. प्रश्न क्रमांक 14. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले होते? उत्तर आहे मित्रांनो स्वराज्य स्थापनेचे. प्रश्न क्रमांक 15. शहाजी राजांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे मित्रांनो जिजाबाई. प्रश्न क्रमांक 16. जिजाबाईचं माहेर कोणत्या घराण्यातील होते? तर उत्तर आहे मित्रांनो सिंदखेडचे जाधव. प्रश्न क्रमांक 17. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर आहे मित्रांनो मालोजीराजे भोसले. प्रश्न क्रमांक 18. शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर उत्तर आहे मित्रांनो मालोजीराजे भोसले. प्रश्न क्रमांक 19. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे जुन्नर. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? उत्तर आहे राजगड. प्रश्न क्रमांक 21. दादाजी कोंडदेव हे शहाजी राजांचे कोण होते? उत्तर आहे इमानी सेवक. प्रश्न क्रमांक 21. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांनी टिंब माचीवर भेटण्याची जागा निश्चित केली. उत्तर आहे मित्रांनो प्रतापगडाच्या. प्रश्न क्रमांक 22. छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले? उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 23. भोरप्या डोंगरावर शिवरायांनी टिंब हा किल्ला बांधला होता. उत्तर आहे प्रतापगड. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? उत्तर आहे पंताजी गोपीनाथ. प्रश्न क्रमांक 25. घोडखिंड टिंब या नावानेच इतिहासात अमर झाली. उत्तर आहे पावनखिंड. प्रश्न क्रमांक 26. तानाजी मालुसरे हा कोकणातील कोणत्या गावचा राहणारा होता? उत्तर आहे उमरठे. प्रश्न क्रमांक 27. तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय होते? उत्तर आहे सूर्याजी. प्रश्न क्रमांक 28. छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली? उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 29. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? उत्तर आहे मित्रांनो 1674.
प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? उत्तर आहे राज्याभिषेक शक. प्रश्न क्रमांक 31. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? उत्तर आहे व्यंकोजी राजे. प्रश्न क्रमांक 32. टिंबटिंब ही शिवरायांची कुलदेवता होती. उत्तर आहे मित्रांनो तुळजाभवानी. प्रश्न क्रमांक 33. टिंबटिंब या श्लोक प्रति शिवाजी म्हणत. उत्तर आहे नेताजी पालकर. प्रश्न क्रमांक 34. शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामकरण केले? तर उत्तर आहे मित्रांनो प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 35. शिवरायांची राजमुद्रा टिंबटिंब या भाषेत होती. उत्तर आहे संस्कृत. प्रश्न क्रमांक 36. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? उत्तर आहे मित्रांनो 1680. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. धन्यवाद.